स्वागत करतो। नागरी कर्तव्य पार पाडण्याच्या कामी आपणास सुयश लाभो अशी सदिच्छाही मी व्यक्त करतो। आता आपण सभेपुढील कामकाजाला सुरुवात करूया। विषय क्रमांक 1 कार्यक्रम पत्रिकेवरील पहिला विषय पुढील प्रमाणे आहे। बृहन्मुंबई महापालिकेवर निवडून आलेल्या सदस्यांची यादी अंतर्भूत असलेल्या अद्ययावत सुधारित मुंबई महापालिका अधिनियम 1888 कलम 10 व 32(1) या तरतुदी अन्वये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेची प्रत पाठवणारी आयुक्तांची निवेदन पत्रिका। श्री गणेश खंडकर यांनी प्रस्ताव मांडावा। प्रस्ताव मांडलेला आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेवर निवडून आलेल्या सदस्यांची यादी पाठविणारी आयुक्तांची उपयुक्त निवेदन पत्रिका। अनुमोदन श्रीमती किशोरी पेडणेकर। प्रस्ताव मतास टाकतो। प्रस्ताव सर आधी प्रस्ताव मतास टाकतो। अनुकूल प्रतिकूल प्रस्ताव मंजूर। सर श्रीमती किशोरी पेडणेकर हरकतीचा मुद्दा। श्रीमती किशोरी पेडणेकर हरकतीचा मुद्दा श्रीमती किशोरी पेडणेकर। हरकतीचा मुद्दा श्रीमती किशोरी पेडणेकर। पीठासीन अधिकारी म्हणून आपण आयुक्त या महापौरांच्या निवडणुकीला आलेले आहेत। 21 फेब्रुवारी 2004चा शासन नियमानुसार BMC 407/59 1932 अन्वय महानगरपालिका अधिनियम 1888 अन्वय निवडणुका घेणे या संदर्भातील अधिसूचना काढण्यात आली। त्यानुसार निवडणूक संदर्भात विशेष बैठक बोलवली गेली। MS महापौरांनी विचारविनिमय करून सभेचा दिनांक ठरवेल पर्यंत आता आयुक्त प्रशासक म्हणून इथे बसलेले। आमचा हरकतीचा मुद्दा हाच आहे की याच्या आधी ज्या सगळ्या म्हणजे प्रथा परंपरा सगळ्या आपण महापौर परिषद बसली त्यावेळेला एक आयुक्तांचं हे होतं, पण आता तर काय महापौर परिषद नाही आहे। राज्य सरकारने ज्या पद्धतीने खरं म्हणजे महापौर ज्या वेळेला इलेक्शन होतं निवडणूक होते त्यावेळेला ह्या सभागृहाचे जास्तीत जास्त सिनियर तिथे बसले पाहिजे। मग ते कुठल्याही पक्षाचे असू शकतात। मग त्या याच्यामध्ये श्रद्धा जाधव सलग 7 वेळा या सभागृहात त्या निवडून आलेले आहेत। आणि इतकं असं काय घडलं की आपण त्या मिनिटाला सुद्धा कामकाजापुरतं सुद्धा आपण त्यांना ते कामकाज करायला दिलं नाही किंवा याचाच आम्ही खरा निषेध करतो। कारण ही परंपरा आहे, ही प्रथा आहे, हा कुठलाही हे नाही। आणि मला वाटतं सुरुवात जर इतक्या वेगळ्या गोष्टींनी होत असेल तर नक्की मुंबईकरांच्या हिताचं किंवा मुंबईकरांना जे अपेक्षित सर्वांनी मिळून करायचं कामकाज ते अशाच पद्धतीने होणार आहे का? आणि ह्याच्यावर महापौर इथे चालवणार आहेत सभागृहात। महापौरांना आम्ही सर्व पक्षीय मुंबईसाठी जे जे करता येईल ते भलं करण्यासाठी आम्हीही कटिबद्ध आहोत। पण या शासनाने काढलेल्या नियमाचा आम्ही निषेध करत आहोत।
श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. सदर हरकतीच्या मुद्द्यासंदर्भात मी असे निवेदन करू इच्छितो की शासनाचे उपसचिव नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांची दिनांक 22 जानेवारी 2026 अधिसूचना MCO 2026 प्रकरण क्रमांक 27/9/14 अन्वये मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम 2007 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेनुसार मुंबई पालिका नियम उपरोक्त 5 ऐवजी महापौर अथवा उपमहापौर यांच्या निवडीसाठी बोलवलेल्या विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी हे राज्य शासनाने आदेशाद्वारे नियुक्त केलेल्या शासनाच्या प्रधान सचिव दर्जापेक्षा कमी नाहीत असे असेल. हा नियम समाविष्ट करण्यात आला असून उपरोक्त नियम 5च्या नवीन तरतुदीनुसार बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून श्री भूषण गगराणी भाप्रसे आयुक्त म्हणजे माजी बृहन्मुंबई महापालिका यांची नियुक्ती करण्यात आलेली असून पीठासीन अधिकारी म्हणून ही प्रक्रिया राबवावी असा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणून मी सदर सभेचे संचालन पीठासीन अधिकारी या नात्याने करीत आहे. तरी श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलेल्या हरकतीच्या मुद्द्यामध्ये तथ्य नाही असा निर्णय मी देत आहे. कार्यक्रम पत्रिकेवर पुढील विषय याप्रमाणे आहे. अद्ययावत सुधारित मुंबई महापालिका अधिनियम 1888च्या कलम 37(1) अन्वये महापौरांची निवड करणे.